नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. आज आपण शेणखताबद्दल थोडंसं सविस्तर समजून घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला शेणखत टाकण्याचे फायदे काय ते पण माहिती करून आपण घेणार आहे. त्याच्यानंतर ते कुजून कसं घ्यायचं ते पण. शेणखतासोबतच आपण कोंबडी खत, मळी, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचं सुद्धा सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमधून देणार आहे. कारण आता इथून पुढे आपल्याला साधारण शेणखत कुजून घेणं आणि चांगलं कुजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुजवण्यासाठी काय काय मिक्स करायचं, कोणते कोणते खतं त्याच्यामध्ये मिक्स केल्यावर काय फायदा होतो त्याच्याबद्दल आज आपण सविस्तर समजून घेणार. तर मित्रांनो, शेणखत कुजवण्याची ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया कशा असतात त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं समजून घेऊ. आपण काय करतो की शेणखत शक्यतो आपण एखाद्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि खड्ड्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपणच खड्ड्यात जातो असं त्याचा अर्थ होतो. कारण ज्या ठिकाणी जीवाणूंना अजिबात हवा लागत नाही, ज्या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज असते, जोपर्यंत हवा तिथं पास होत नाही तोपर्यंत कुजण्याची प्रक्रिया जी तर ती पूर्ण होत नाही. आणि त्याच्याचमुळं आपण जे तसंच मग आपण उचलून शेतामध्ये टाकतो आणि ते न कुजलेलं जर शेणखत आपण वापरलं तर अनेक मर रोग, त्याच्यानंतर कूज, अनेक बुरशीचं जे करपा वगैरे येण्याचे जे प्रमाण आहे ते आणि उन्हाळी असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला भेडसावतात. तर त्या सगळ्या समस्या आपल्याला येऊ नये म्हणून आपल्याला शेणखत कुजून घ्यावं लागतं. आणि खड्ड्यातून शक्यतो जर आपल्याला समजा अंदाजे 2 महिने अगोदर जर वेळ असेल तर 2 महिने अगोदर आपल्याला ते कुजून घ्यावं लागतं. मित्रांनो, आपण डोंगरामध्ये बघितलं असेल की त्या झाडांना कोणतंही खत आपण कोणी देत नाही तरी सुद्धा ते हिरवेगार असतात. कारण निसर्गाचा नियम की पानगळ झाल्याच्या नंतर ते तिथंच जागेवर कुजतं आणि त्या झाडाला त्याच्यापासून पुन्हा खत मिळतं. म्हणून कंपोस्ट खत असो, शेणखत असो, मळी, कोंबडी खत त्याला खूप महत्व आहे. तर मित्रांनो, आता ते कुजवण्यासाठी आपल्याला शेणखत असो किंवा इतर कुठलाही काडी कचरा कुजवण्यासाठी आपल्याला जीवाणूंचा वापर करावा लागतो, ज्याच्यामध्ये आपण डिकम्पोस्टिंग कल्चर किंवा डिकम्पोजर जे येतं अगदी स्वस्तात ते आपण वापरू शकतो. तर त्याचा आपण कुजण्यासाठी निश्चित वापर करायला हवा. आपण शेणखत खड्ड्यातून बाहेर काढून घ्यायचं जेसीबीच्या साहाय्याने. माझ्या मते खड्ड्यात न टाकलेलं शेणखत कधी चांगलं. जर वरती असेल, वरती जर पडलेलं शेणखत असेल तर ते चांगलं कुजतं. त्याच्यावरती आपण पुन्हा मग जर समजा डिकम्पोजर असं किंवा काही कल्चर कुजण्यासाठी मिळतात ते जर आपण वापरले तर अगदी जबरदस्त असं आपल्याला शेणखत कुजलेलं मिळतं. त्याच्यात कुजल्याच्या नंतर खूप फायदे तर आपल्याला माहितीच आहे, जसं की मर वगैरे लागत नाही कोणत्याही पिकांना किंवा करप्यासारखे आजार वरती येत नाही किंवा उन्हे अळीचे जे न कुजलेले शेणखत असतात त्याच्यावरती जे भुंगेरी येऊन आपली उपजीविका करतात त्याचं सुद्धा त्याच्यापासून आपलं बचत राहायला मदत होते. तर त्याच्यामुळे आपलं कुजून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जनावरांना शेतातलं कोणतंही गवत आणून टाकतो किंवा आपल्या गव्हाणीमध्ये पडलेलं गवत आपण कुजण्यासाठी खताच्या खड्ड्यामध्ये टाकतो किंवा उकड्यावर टाकतो. तर त्याच्यासोबत जे बारीक बारीक तण जातं खूप, किंवा काही काडी कचरा आपल्या जनावरांना टाकलेला चाऱ्यातून आपण जो काडी कचरा तिकडे जातो तो व्यवस्थित कुजत नाही. ते जे गवताचं बी असतं ते सुद्धा व्यवस्थित कुजत नाही आणि ते न कुजलेलं गवताचं बी आपण पुढच्या वर्षी टाकल्याच्या नंतर खूप भयानक गवत असं आपल्याला आपल्या शेतामध्ये होताना दिसतं. तर आपण जर कुजून घेतलं चांगलं तर ते काडी कचऱ्या शेणखतासोबतच आपल्याला ते बी सुद्धा चांगलं कुजलेलं दिसतं आणि ते कुजलेलं बी मग आपल्याला आपल्या शेतामध्ये उगत नाही आणि त्याचा देखील आपल्याला खूप फायदा होतो. तर ते देखील आपण लक्षात घ्या. मित्रांनो, आपण शेणखत कुजवताना त्याच्यासोबत जर समजा ट्रायकोडर्मा, सोडोमोनास, मेटॅरायझम, बॅसिलोमायसिस यासारखे जीवाणू जर आपण त्याच्यासोबत घेतले तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला जे जीवाणू भविष्यामध्ये आपण वापरतो लागवड केल्याच्या नंतर त्याच्यात बचत होऊन ह्या जीवाणूंची संख्या आपल्याला आपल्याच उकिरड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढवते ती. तसेच ते शेणखत कुजवण्यास सुद्धा हे जीवाणू सुद्धा अतिशय मोलाचं कार्य त्या ठिकाणी करतात. एनपीके बॅक्टेरिया आहेत, ह्या जरी आपण त्याच्यामध्ये टाकल्या तर ते खत अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देण्यासाठी तो देखील आपल्याला खूप मोठा फायदा. जर कुजवतानाच बॅक्टेरिया आपण आपल्या शेणखतामध्ये जर टाकल्या तर त्याचा देखील फायदा होतो. त्याच्यामुळे आपण जीवाणूंचा इतर जे कंपोस्ट करणारे जीवाणू आहेत त्याच्यासोबतच आपले उपयुक्त जे जीवाणू असतात, ट्रायकोसोडो, बॅसिलोमायसिस, मेटॅरायझम,
नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमच्या बॅक्टेरिया हे जर वापरल्या तर तो एक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो त्याच्यामध्ये. मित्रांनो, आपण सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. सिंगल सुपर फॉस्फेट आणि आपले जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते जर आपण या शेणखतामध्ये मिक्स केले तर ते आपण डायरेक्ट जमिनीमध्ये टाकतो त्याच्यात, आणि शेणखतामध्ये जर मिक्स केले तर त्याच्यात डबल टिबल कार्यक्षमता आपल्या त्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंटची वाढत असते. एक प्रकारचं चिलेशन त्या खतामध्ये त्याचं होतं. जीवाणू त्याला तोडतात, कणांमध्ये रूपांतर, फिक्स फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर होत नाही आपण शेतामध्ये टाकल्याच्या नंतर. आणि तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर समजा सिंगल सुपर फॉस्फेट आणि आपले जे सल्फेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची जमिनीत टाकायचे असतात ते सुद्धा आपण जर शेणखतात मिक्स केले तर त्याच्यातूनही आपल्याला पुढे चालून जे खतावरती जो खर्च आपला होतो त्याच्यात खूप मोठी बचत करता येईल. तर हे सगळं आपण त्याच्या शेणखतात बाहेर, खड्ड्याच्या बाहेर काढल्यानंतर किंवा उकरड्याच्या बाजूला काढल्याच्या नंतर एक 4-5 फुटाचा आपण एक ओटा जर तयार करून घेतला शेणखताचा आणि त्याच्यात हे सगळं मिक्स करून रोटावेटर मारून किंवा जेसीबीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे सगळं जेवढं काय आपलं कल्चर आहे ते आपण निश्चित टाकू शकतो. खत अगोदर मिक्स करून घ्या आणि नंतर आपण त्याच्यावरती कल्चर टाका, जेणेकरून तुम्हाला, आणि वरतून मग आपण त्याच्यावरती काडी कचरा किंवा मग जे काही आपल्याकडं अवेलेबल असेल, साधारण बरंच आपल्याकडे मक्का चारा असतो, ज्वारीचा चारा तर महाग पडतो, मक्काच्या चाऱ्यासारखे किंवा ऊसाच्या पाष्ट्यासारख्या गोष्टी आपण त्याच्यावरती टाकू शकतो, जेणेकरून त्या याच्यावरती जो खालून टेम्परेचर गरम होतं त्याची भाप जी निघते ते त्या चाऱ्यातून पाचटातून निघून जाईल आणि वरतून थंडावा देखील राहण्यास आपल्याला मदत होते. साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रतीचं शेणखत कुजलेलं त्याच्यामधून दिसून येतं. अतिशय उत्तम असं, जे की आपण न कुजवता टाकलेल्या शेणखतामध्ये आणि याच्यामध्ये कार्यक्षमतेमध्ये दुपटीनं फरक पडतो. म्हणजे जवळजवळ डबल कार्यक्षम असं आपलं हे शेणखत तयार होतं. तसंच आपण याच्यामध्ये मळीचा देखील मिक्स करून वापर करू शकतो. शेणखतामध्ये मिक्स जर केलं मळी तर ते देखील आपल्याला चालतं, किंवा कोंबडी खत आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. परंतु एक लक्षात घ्या, मळी घेताना कारखान्यामध्ये चांगली कुजलेली असली पाहिजे. जर ती कुजलेली नसेल तर तिला वेगळं आपल्याला कुजवून घ्यावं लागतं नंतर, आणि मग कुजून घेतल्याच्या नंतरच मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर जास्त दिवस आपण मळी सोबत शेणखत ठेवू नये. मळीचं टेम्परेचर थोडंसं जास्त असल्यामुळं आपल्या शेणखताला बऱ्यापैकी ते कमी करतं मळी जर मिक्स केली तर. आणि कोंबडी खताचं सुद्धा तसंच आहे. जर आपण कोंबडी खत सुद्धा मिक्स शेणखतात केलं तर लगेच टाकायचं असेल तरच मिक्स करा, आणि आता अगोदरच आपण त्याला मिक्स करून ठेवणार. मळी शेणखत किंवा कोंबडी खत आणि शेणखत या दोन्हीच्याही गोष्टी आपण लक्षात घ्या. मळी बरेच कारखाने कुजून कंपोस्ट करून नंतरच देतात, शक्यतो ते घ्या. जर आपल्याकडे ते तसं नाही मिळालं तर मग आपल्याला इकडे आणल्यावर प्रक्रिया करून सुद्धा घ्यावी लागेल. अनेक कारखाने आपल्याला जे आहेत तर जवळपास 1 वर्ष जुनी मळी देतात. ती सुद्धा मळी आपल्याला वापरायला हरकत नाही. ती चांगली कुजलेली मळी असते, आणि ती चांगली कुजलेली मळी प्रत्येक पिकासाठी चांगली असते, काही अडचण येत नाही त्याच्यामध्ये. आपण अद्रक पिकाला सुद्धा मळी वापरू शकतो. अनेक शेतकरी जसं काही बियर कारखान्यांच्या ज्या मळ्या असतात ते सुद्धा वापरतात, आणि कंदकुज वगैरे काही कोणत्याही प्लॉट मध्ये आम्हाला आढळलेली नाहीये. आपल्या आडगावचे जे शेतकरी तिथं देखील आम्ही मागील वर्षी बरंच बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे कंदकुज येतोच असं काही नाहीये. अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका असते, परंतु ते चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. तसंच आपण कोंबडी खताबद्दल पण आहे की साधारण चांगलं कुजलेलं जुनं जर असेल, ताज्या कोंबडी खत नसेल ताज्या लेअरवरचं, तर मग आपण ते वापरायला हरकत नाही. त्याच्यात थोडंसं टेम्परेचर त्याच्यातही जास्त असतं, त्याच्यामुळे प्रमाणशीर आपण शेणखतामध्ये मिक्स करून निश्चित वापरू शकतो, त्यात काही अडचण येत नाही. तसंच आपण कंपोस्ट खत, जसं आपल्याला सिटी कंपोस्ट किंवा असं अनेक कंपोस्ट खत आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात, तर ते देखील आपण वापरू शकतो. पण शक्यतो जे कंपोस्ट खत असतं, सिटी कंपोस्ट विशेष म्हणजे जे लोकल काडी कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवलेलं ते आपण वापरू शकतो, त्याला हरकत नाही. परंतु जे सिटी कंपोस्ट असतं ते सुद्धा व्यवस्थित त्यांनी प्रक्रिया केलेलं असलं तर मग मात्र त्याला काही अडचण येत नाही. जर प्रक्रिया केलेलं नसेल तर मग त्याच्यामध्ये काचा वगैरे असं काही जर असेल तर ते न वापरलेलं चांगलं माझ्या मते. मित्रांनो, आपण जीवाणू कल्चर किंवा ज्याला आपण डिकम्पोस्टिंग कल्चर म्हणतो ते जर आपलं वापरायचं असेल किंवा डिकम्पोजर आपलं वापरायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जिथं आपल्याला त्या
उकिरड्यावरती किंवा त्या शेणखत बाहेर काढलेले त्या जागेवर आपल्याला पाणी सोडण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी शक्यतो ते टाका. तिथं आपला मोटरचा पाईप तिथं पुरेल या हिशोबाने एक रबरी पाईप वापरून त्याच्यावरती आपण डायरेक्ट पाणी जरी टाकलं तरी काही अडचण येत नाही. ते आपण ओल्ल करून घ्या व्यवस्थित याच्या डिकम्पोजरच्या पाण्याने किंवा डिकम्पोस्टिंग कल्चरच्या पाण्याने. आणि तो नंतर 1-2 महिन्यामध्ये एवढं जबरदस्त असं आपल्याला वापरण्यासारखं खत तयार होतं. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे होते, आपल्या शेतामध्ये आपण घेतलेले होते. ते आम्ही हजार लिटरच्या टाक्या त्या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि तिथं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही काय केलं की आमचं इन्व्हर्टर काढून दिलं आणि ट्रॅक्टरच्या बॅटरीला जोडून छोटे नळाची मोटर लावून ते पूर्णपणे त्या शेणखताच्या ढिगाऱ्यावरती शिपडून घेतलं होतं. दुसरी गोष्ट, आपल्याला बेड वगैरे करणं किंवा असं लांब टाकणं असं शक्य होत नसतं. या खूप किचकट गोष्टी, एवढं किचकट पद्धतीने तुम्हाला करायची अजिबात गरज नाही. आपल्या एक 4-5 फुटाचा अगदी ओटा तयार करून घ्या आणि त्याच्यावरती जर हे सगळं तुम्ही शिपडून दिलं तर तुमचं काम होऊन जाईल. त्याच्यात फारसं काही जास्त किचकट करण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, असं चांगलं कुजलेलं जर आपल्याला बेडवर टाकायचं असेल तर साधारण 2 ते 3 ट्रॅक्टर पुरेसं होतं. हे बघा, 3 ते 4 ट्रॅक्टर चांगलं कुजलेलं शेणखतासाठी आपल्याला 8 ट्रॅक्टर जवळपास 8 ते 10 ट्रॅक्टर जवळपास आपल्याला न कुजलेलं शेणखत घ्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला 3 ते 4 ट्रॅक्टर त्याच्यापासून शेणखत बनतं. या हिशोबाने तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या. आणि असं चांगलं कुजलेलं शेणखत जे तर तुम्ही एक बेडवर टाकू शकता. जास्त जर असेल आपल्याला तर रोटावेटरच्या अगोदर आपण जर पसरून दिलं आणि नंतर रोटावेटर मारला मोकळ्या जमिनीवरती तरी देखील चालतं, किंवा आपण बेडवरती पण टाकू शकतो. जेणेकरून याच्यापासून इतक्या चांगल्या शेणखतापासून पुढे कंदकुज सारखे जे प्रॉब्लेम येतात ते, त्याच्यानंतर जो करपा त्याच्यातून उद्भवतो तो, आणि इतर मुळ्यांचे काही प्रॉब्लेम, मुळकुज सारखे असे अनेक प्रॉब्लेम दूर होतात. तसंच आपण जे काही रासायनिक खत वापरतो याच्यात पूर्णपणे जीवाणूयुक्त जे आपण शेणखत टाकतो तर ते जीवाणू आपल्या रासायनिक खताला सुद्धा अवेलेबल फॉर्म मध्ये आणायला खूप मदत करतात आणि सशक्त अशी जमीन आपली शेणखत वापरल्यामुळे बनते. तर निश्चित अशा पद्धतीने आपण नियोजन करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचे देखील काही मुद्दे जर कदाचित लक्षात बसत नाही शेतकऱ्यांना कसं करायचं तर ते मुद्दे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात येतील. धन्यवाद.